महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटनेच्या अध्यक्षपदी अंबरनाथ ITIचे निदेशक विनोद पाटील यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे। 23 मार्च रोजी साताऱ्यात महाराष्ट्र राज्य निदेशक संघटनेचे 23वे अधिवेशन पार पडले। यावेळी पार पडलेल्या निवडणुकीत विनोद पाटील हे बहुमताने अध्यक्षपदी निवडून आले आहेत। संघटनेच्या उपाध्यक्षपदी संजय कुमार खर्चे, सरचिटणीसपदी राजेश खडबडे, खजिनदारपदी प्रवीण वाईनदेशकर तसेच इतर 6 सभासद विजयी झाले आहेत। दर 3 वर्षांनी ही निवडणूक प्रक्रिया पार पडते। महाराष्ट्रातील सुमारे 6000 ITI निदेशकांचे नेतृत्व करणारी ही संघटना असून निदेशकांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य पातळीवर कार्यरत आहे। विशेष म्हणजे संघटनेच्या 45 वर्षाच्या इतिहासात प्रथमच मुंबई विभागाला अध्यक्षपद मिळालं आहे। त्यामुळे निदेशकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। मुंबई विभागाला अध्यक्षपद मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या सर्व निदेशक बांधव भगिनींचे मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिली आहे। महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटना हे महाराष्ट्रातील जवळपास आमच्या ज्या 417 ITI आहे त्या ITI मध्ये टोटल एकूण जवळपास 6000 आमचे निदेशक आहेत आणि या 6000 निदेशकांचं नेतृत्व करणारी एकमेव आमची महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटना आहे। आणि या संघटनेचं दर 3 वर्षांनी राज्यस्तरीय अधिवेशन होतं। चांद्यापासून तर बांद्यापर्यंत तिथं आमचे सर्व निदेशक बंधू भगिनी येतात आणि हे अधिवेशन 23वे अधिवेशन राज्यस्तरीय 23वे अधिवेशन हे 23 मार्च 2025ला सातारा राजधानी इथं आयोजित करण्यात आलं होतं। आणि त्या अधिवेशनामध्ये आमच्या निदेशकांचे काही ठराव असतात, काही मागण्या असतात, त्याच्यावर पूर्ण सर्व महाराष्ट्रातील आलेल्या निदेशकांच्या ज्या मागण्या असतील किंवा ज्यांनी जे काही विचार मांडतात त्याचा संघटनेचे पदाधिकारी त्यांच्यावरती चर्चा करतात आणि मार्ग काढतात। त्याच्यानंतर दुसरा जो उपक्रम असतो तो निवडणुकीचा, दर 3 वर्षांनी आम्ही पदाधिकारी आपलं संघटनेचे पदाधिकारी निवडतो। तिथं ती निवडणूक होते। पूर्ण महाराष्ट्रातून बरेचसे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतात। त्यातले आमचे राज्य पदाधिकारी हे 10 असतात, अध्यक्ष वगैरे सर्व पद, त्यातनं ते निवडणूक होते लोकशाही पद्धतीने। तर ती साताऱ्यामध्ये झालेली आहे आणि तिथं बहुमताने मला राज्य अध्यक्ष म्हणून निवडून दिलेलं आहे। दुसरा विषय असा आहे की या संघटनेची स्थापना, ही जी संघटना आहे 6000 निदेशकांचं नेतृत्व करते, या संघटनेची स्थापना या मुंबईत पनवेल इथे 2 जून 1979 साली स्थापना झाली आणि त्याच्यानंतर आज 45 वर्ष झाले। जर संघटनेची स्थापना मुंबई विभागात झाली असताना सुद्धा 45 वर्षात मुंबई विभागाला अध्यक्षपद हे मिळालेलं नाही। ते आज यावेळेस आमच्या या मुंबईकरांच्या सर्व हे असलेले उपस्थित सर्व निदेशक बंधू भगिनी यांच्या सर्व सहकार्यांनी आज आम्ही या मुंबई विभागाला माझ्या वतीने म्हणजे मी म्हणून अध्यक्षपद मिळालेलं आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। तर सर्वात प्रथम मी आमच्या मुंबई विभागातील या मुंबई विभागात जे 7 जिल्हे येतात या 7 जिल्ह्यांमध्ये जवळपास 66 ITI आहे। या 66च्या 66 ITIतील आमच्या सर्व निदेशक बंधू भगिनींनी मी अध्यक्ष होण्यासाठी जे प्रयत्न केले, जो उठाव घेतला, प्रत्येक जे वेगवेगळ्या गावातले असते त्या गावात जाऊन त्यांनी आमच्या निदेशकांना सांगितलं की आमचं विनोद पाटलांना मतदान करा वगैरे। हे एकटा विनोद पाटील करू शकत नाही। चांद्यापासून तर बांद्यापर्यंत 417 ITIला मी एकटा जाऊ शकत नाही, पण हा जो विजय आहे हा सर्व आमच्या मुंबईकरांच्या निदेशक बंधू भगिनींचा आहे।